आज आपण एका अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक घटनेबद्दल बोलणार आहोत, जी मुंबईच्या भायखळा परिसरात घडली. मोहरमच्या मिरवणुकीत जिथं हजारो लोक शोक आणि प्रार्थना करण्यासाठी एकत्र आले होते, तिथं एका व्यक्तीनं पेन किलरच्या गोळ्या म्हणून उंदीर मारण्याच्या अत्यंत विषारी गोळ्या वाटण्याचा प्रयत्न केला. मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला, पण या घटनेनं सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. नमस्कार, मी प्राजक्ता आणि आपण पाहत आहात इंडी जर्नल. शुक्रवारी रात्री भायखळा परिसरात मोहरमची मिरवणूक सुरू होती. रेहमताबाद सिमेंटरीजवळ रे रोड भागात हजारो लोक जमा झाले होते. यावेळी एक व्यक्ती गर्दीत मिसळून लोकांना मोफत कॅप्सूल्स वाटत होती. हा इसम सांगत होता की या वेदनाशामक गोळ्या आहेत, वेदना कमी करतील आणि इम्युनिटी वाढवतील. अनेक लोकांनी या गोळ्या घेतल्या आणि काहींनी खाल्ल्या सुद्धा. पण थोड्या वेळातच काही लोकांना तीव्र आजारपण जाणवू लागलं. पोटदुखी, उलटी, चक्कर यासारखे त्रास सुरू झाले. जवळपास 11 लोक आजारी पडल्याची माहिती समोर आली आणि एकाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जातंय. मोहरम हा इस्लाममधला शोकाचा महिना आहे. विशेषतः शिया मुस्लिमांसाठी तो अशुरा या दिवशी इमाम हुसेन आणि अब्बास इब्न अली यांच्या करबलाच्या लढाईमधल्या बलिदानाच्या स्मरणार्थ पाळला जातो. अनेक सुन्नी मुस्लिम सुद्धा या दिवसाचं महत्त्व मान्य करतात. मात्र त्यांची धार्मिक आचरण पद्धती थोडी वेगळी असू शकते. मोहरममध्ये इमाम हुसेन यांच्या कबरीचं प्रतिकात्मक मॉडेल म्हणजेच ताजिया सजवून मिरवणूक काढली जाते. काही ठिकाणी शेवटी त्याचं विसर्जन केलं जातं. या मिरवणुकीत सहभागी लोक शोक व्यक्त करण्यासाठी छातीवर हात मारून घेतात, ज्याला सीनाजनी म्हटलं जातं. काही समुदायांमध्ये साखळी किंवा धारदार वस्तूंनी स्वतःला इजा करून मातम करण्याची प्रथा असते. अनेक धार्मिक विद्वान समुदाय अशा प्रकारच्या स्वइजेला प्रोत्साहन देत नाहीत. पण यामुळे तुम्हाला लक्षात आलं असेल की वेदनाशामक गोळ्या वाटणं हे या व्यक्तीला का सोपं गेलं असेल. या घटनेची माहिती मिळताच भायखळा पोलिसांची पेट्रोलिंग टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली. त्यांना एक व्यक्ती संशयास्पदरित्या गोळ्या वाटताना दिसली. पोलिसांना त्यांना ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडची सामग्री तपासली. यावेळी त्याच्याकडे सुमारे 14,900 विषारी गोळ्या सापडल्या. पुढच्या तपासात समोर आलं की त्यानं मुंबईच्या डोंगरी भागात एक खोली भाड्यानं घेऊन तिथं या कॅप्सूल्स तयार केल्या होत्या. त्या खोलीतून पोलिसांना आणखी 15,000 रिकाम्या कॅप्सूल्स आणि जवळपास 50 किलो झिंक फॉस्फाईड हे उंदीर मारण्याचं अत्यंत घातक विष सापडलं. प्रत्येक गोळीत 1 ग्रॅम एवढं विष भरण्यात आलं होतं, जे एखाद्या व्यक्तीसाठी प्राणघातक ठरू शकतं. जवळपास 30,000 अशा गोळ्या तयार करण्याची तयारी तिथं करण्यात आली असल्याचं पोलिसांना दिसलं. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे फैयाज निसार हुसैन प्रेमजी उर्फ फैयाज प्रेमजी. तो पुण्याचा 39 वर्षिक व्यावसायिक आहे. तो पुण्याच्या विमाननगर भागात रंगकामाचा व्यवसाय चालवतो. पोलिसांच्या मते त्यानं ऑनलाईन 30,000 रिकाम्या कॅप्सूल्स मागवल्या होत्या आणि 50 किलो विष खरेदी केलं होतं. गेल्या 15 दिवसांपासून तो मुंबईत राहून या गोळ्या तयार करत होता. गोळ्यांवर ब्रँडिंग, बॅच नंबर, मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेट, लायसन्स हे तपशील सुद्धा छापलेले होते, जेणेकरून त्या खऱ्या औषधांसारख्याच वाटाव्यात. काही गोळ्यांवर युनायटेड किंगडम आणि लखनौच्या पत्त्यांचा उल्लेख सुद्धा होता. 3 महिला स्वयंसेवकांच्या प्रसंगावधानामुळे हा प्रकार बेळीच उघडकीस येऊन अनेकांचे जीव वाचल्याचं नंतर आलेल्या बातम्यांमधून समोर आलं आहे. या स्वयंसेवकांना फैयाज संशयास्पदरित्या गोळ्या वाटताना दिसला. त्याबद्दल विचारलं असता त्यानं या इम्युनिटी बूस्टर गोळ्या आहेत असं म्हटलं. मात्र कॅप्सूल उघडून बघितल्यावर त्यात पावडर दिसल्यानं त्यांनी लगेच पोलिसांना बोलावलं आणि माईकवरून मिरवणुकीत आलेल्या सर्वांना या गोळ्या न खाण्याची सूचना दिली. यानंतर पोलीस आले आणि लगेच त्यांनी फैयाज आणि त्याच्या जवळच्या सर्व गोळ्या ताब्यात घेतल्या. अटक झाल्यानंतर फैयाजने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं की त्याचा हेतू मोहरम मिरवणुकीतल्या लोकांना लक्ष करणं हा होता. तो या गोळ्या पेन किलर म्हणून वाटून मोठ्या प्रमाणात लोकांना हानी पोहोचवू इच्छित होता. पोलीस उपायुक्त जयंत मीना यांनी सांगितलं की आरोपीनं आपला गुन्हा कबूल केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकट्याच फैयाजला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पुढचा तपास आता सुरू आहे. आता मोठा प्रश्न हा आहे की हा एकटाच माणूस होता की यामागे मोठा कट आहे. मुंबई पोलीस आता दहशतवाद विरोधी पथकासोबत त्याचा मोबाईल फोन, त्याचे आर्थिक व्यवहार, त्याच्यातले वेगवेगळे संपर्क आणि त्याच्या इराण आणि इराकमधल्या अनेक भेटींचा तपास करत आहेत. 2019 ते 2025 दरम्यान त्यानं अनेक आखाती देशांना भेटी दिल्या होत्या. गेल्या एका वर्षात त्याने 19 वेळा तिकडे प्रवास केला. त्यानं गुगल आणि एआयचा वापर करून विषाच्या वेगवेगळ्या प्रमाणाचा कसा कसा परिणाम होऊ शकतो याचं सखोल संशोधन केल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे. त्याच्या पुण्याच्या घरात पोलिसांना खूप उंदीर आढळले, ज्यामुळे त्याला उंदीर मारण्याच्या विषयाबद्दल सखोल माहिती असू शकते असं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांना तपासादरम्यान त्याचा एक जुना पॉडकास्ट सापडला, ज्यात तो स्वतःला एक्स शिया म्हणजेच माजी शिया म्हणून संबोधतो आणि या पॉडकास्टमध्ये त्याने शिया समुदायाविरोधात काही विधानं केली असल्याचं सुद्धा पोलिसांनी म्हटलं आहे.
प्राथमिक तपासाबद्दल आलेल्या बातम्यांमधून असं सुद्धा समोर आलंय की फैयाजनं पोलिसांना सांगितलं की त्याला जगातल्या सगळ्या लोकांचा बदला घ्यायचा होता, कारण सर्वांनी त्याच्यावर अन्याय केला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 23 अंतर्गत या प्रकरणाची नोंद करण्यात आलेली आहे आणि पोलीस अजून पुढचा तपास आता करत आहेत. या प्रकरणामुळे मात्र सतर्कता किती महत्वाची आहे हे आपल्या लक्षात येतं. 11 लोकांनी एका अनोळखी व्यक्तीनं मिरवणुकीदरम्यान त्यांच्या हातात दिलेल्या गोळ्या घेऊन त्या खाल्ल्या. यापेक्षा कितीतरी जणांनी गोळ्या त्यांच्याजवळ घेऊन ठेवल्या होत्या आणि काही वेळानं कदाचित खाल्ल्याही असत्या. धार्मिक मिरवणूक, यात्रा किंवा कोणत्याही मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमात अनोळखी व्यक्तीकडून दिलं गेलेलं पेय, औषधं, गोळी, प्रसाद किंवा इतर खाद्यपदार्थ स्वीकारताना काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. याबद्दल आपल्याकडे पुरेशी जागरूकता नाहीये, जी पसरवणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटलं? ते कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा. अशा प्रकारचे आणखी व्हिडिओ आम्ही केले पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल, तर ते सुद्धा आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा इंडी जर्नल.